नमस्कार, मी जान्हवी सावंत. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आता बातम्या पाहूया सविस्तररित्या. बातमी आहे कोल्हापूरमधून. आजपासून कोल्हापुरात शिवसेनेचं राष्ट्रीय अधिवेशन सुरू होत आहे. शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी यासाठी उपस्थित राहणार आहेत. सत्तांतरानंतर शिवसेनेचं पहिलं महाअधिवेशन होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज म्हणजे शुक्रवारी कोल्हापूर इथे हे महाअधिवेशन पार पडणार आहे. 2 दिवसीय या अधिवेशनामध्ये पहिल्या दिवशी संघटनात्मक विषय, राजकीय विषय आणि सरकारी कार्यशाळा याविषयी मार्गदर्शन आणि चर्चा होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी निवडणूक व्यवस्थापन प्रशिक्षण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पदाधिकारी नेत्यांना मार्गदर्शन होऊन सायंकाळी मुख्यमंत्र्यांच्या सभेने सांगता होणार आहे. या अधिवेशनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त सर्वसामान्य कोल्हापूरवासियांच्या नेमक्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी. पाहूयात. एकनाथ शिंदे यांचा शुक्रवारी कोल्हापूर दौरा आहे. कोल्हापुरामध्ये शिवसेनेचं राष्ट्रीय महाअधिवेशन देखील भरवणार आहे. याच अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना संबोधित करत, पदाधिकाऱ्यांना संबोधित करत येत्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका संदर्भात मार्गदर्शन देखील करणार आहेत. मात्र सर्वसामान्य कोल्हापूरवासियांना काय वाटतंय किंवा त्यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून काय नेमक्या अपेक्षा आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. सर, आपण सर्वसामान्य कोल्हापूरवासी आहे, काय नेमक्या मागण्या आपल्या मुख्यमंत्र्यांकडे असणार आहेत? नमस्कार. कसं आहे, कोल्हापूरमध्ये आता बघता तर रस्ते वगैरे आता खूप खराब झालेले आहेत. रस्ते वगैरे खूप चांगले झाले पाहिजेत, कारण आता मी मेडिकल फील्डला काम करतोय. कारण रस्ते जर चांगले असतील तर सगळं काही व्यवस्थित होईल ना. परत आपलं कोल्हापूर म्हटलं तर फेमस काय तर रंकाळा सुशोभीकरण म्हणा, भरपूर अशा काही गोष्टी आहेत ते कोल्हापूरमध्ये झाल्या पाहिजे चांगल्या. आज एकनाथ शिंदे साहेब कोल्हापूरमध्ये येत आहेत, जाहीर सभा त्यांच्या आज आहे. असे खूप साऱ्या आपल्या मागण्या आहेत. रस्ते म्हणा, सुशोभीकरण असेल कोल्हापूरचं, ते भरपूर साऱ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत एकनाथ शिंदे साहेबांनी. सर, मुख्यमंत्र्यांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? वैयक्तिक सध्याची परिस्थिती बघाल तर राजकीय परिस्थिती पूर्ण ढवळाढवळीची आहे. पण याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांकडनं एवढीच अपेक्षा आहे की जे सुशिक्षित लोक आहेत त्यांना चांगला रोजगार मिळावा, त्यांच्या हाताला काहीतरी उद्योगधंदा मिळाला तर त्यांचं पुढचं आयुष्य सधन होऊ शकतं. आता सध्याची परिस्थिती बघता भरपूर बेरोजगार लोक आहेत, त्यांना एक एम्प्लॉयमेंट भेटावं चांगलं, ही एक अपेक्षा आहे. आम्ही आता मुंबईला मोर्चाला गेले होते आणि आमचं गेले 8 झाले तिथं आम्ही ठिय्या आंदोलन चालू आहे आझाद मैदानावरती. आमची एवढीच अपेक्षा आहे की मुख्यमंत्री यांच्याकडून की त्यांनी आमचा जो GR काढायचा आहे तो लवकरात लवकर काढावा. व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.